हर्षल भाऊ, जय श्रीराम. जय श्रीराम. हर्षल भाऊ, पोटाची चरबी कमी करण्यासाठी अजून एक वेगळा उपाय कुठला आहे का? पोटाची चरबी कमी करण्यासाठी असे भरपूर उपाय आहेत. पण एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे कोणीही करू शकतं. म्हणजे तुम्ही जिमला नाही आले ना तरी तुम्ही घरी करू शकता, असा मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही असं नाही की ठराविक व्यक्ती म्हणजे तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असं नाही, तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल बॉडीचा फॅट कमी होईल असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आणि खूप सोपा उपाय तो, जर तुम्ही डेली तुम्हाला करावं लागेल, तुम्ही ते डेली केलं तुम्हाला जास्तीत जास्त नाही 15 ते 20 मिनिटं द्यायचे. तो जर तुम्ही केला तर तुमची 100% पूर्ण शरीराची चरबी ही कमी होईल. असं नाही की नुसतं पोटावरची, पूर्ण शरीराची चरबी ही कमी होईल आणि तुम्ही चांगले हेल्दी दिसाल. तर मित्रांनो, तो उपाय असा आहे की स्किपिंग. स्किपिंग म्हणजे दोरीवरच्या उड्या. आता तुम्ही सांगणार दोरीवरच्या उड्या तर किती सोपं, त्याच्याने काय होणार आहे? नाही मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, दोरीवरच्या उड्या हा हाय इंटेन्सिटी कार्डिओच्या प्रकारे म्हणजे स्किपिंग. या तुम्ही जर डेली केलं तर तुम्हाला त्याचं एक स्पॉट रिडक्शन म्हणजे ठराविक जागेवर नाही, म्हणजे तुमच्या ऍप्स तुम्हाला काढायचे असेल किंवा पोटाची चरबी कमी करायची असं नाही, तर तुमच्या ओव्हरऑल बॉडीची चरबी स्किपिंगने होत असते, कमी होत असते. तर मित्रांनो, की हा व्यायामाच्या प्रकार तर तुम्हाला माहिती, जे दोरीकडे कशा करता, काय करता. तर मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जर दिवसात तुम्हाला सुरुवातीला कसं करायचं, आता एक बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. दिवसाला तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही सुरुवातीला 5 मिनिटच तुम्हाला करायचे. किती काउंट करणार तुमच्या पद्धतीने करा, 50 करा, 100 करा, हळूहळू पद्धतीने करा. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, हळूहळू तुम्हाला काही दिवसानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटावर जा. याच्याने तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं तुम्ही स्किपिंग म्हणजे दोरीवरच्या उड्या केला तर तुमचे 100 ते 150 कॅलरी बर्न होते, जाळली जाते. म्हणजे तुम्ही विचार करा किती इफेक्टिव्ह होईल, एकदम म्हणजे फायदेशीर राहणार आहे तुमच्या शरीरासाठी. आणि हळूहळू तुमच्या स्ट्रेंथ स्टॅमिना तर वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हळूहळू अर्धा तास करणार आहे. म्हणजे तुमची जी 10 ते 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटांमध्ये जी 100 ते 150 कॅलरी बर्न होते, ती पुढे पुढे ती 200, 250, 300 याच्यावर चालली जाणार. म्हणजे तुम्ही नुसतं एक शक्य म्हणजे एकदम सोप्या व्यायामाच्या प्रकार मी तुम्हाला सांगितलं की स्किपिंग दोन्ही केल्याने तुमची 100 ते 150 कॅलरी बर्न होते. आता मित्रांनो, हे कसं करायचं, तुम्हाला सुरुवातीला जसं सुरुवात करणार 5 मिनिटं तुम्ही करा, तुमचे स्टॅमिना स्टॅमिना वाढत गेलं तर तुम्ही वाढत जा 10-15 मिनिटापर्यंत, कारण 100 ते 150 कॅलरी बर्न होईल. तर मित्रांनो, यासोबत असं नाही की नुसतं स्किपिंग केलं, आणि यासोबत तुम्ही एक चांगला डाएट घ्या, एक चांगला स्ट्रेंथ वर्कआउट करा आणि त्यासोबत या करा, तर तुम्हाला लवकर रिझल्ट येईल. आणि यामध्ये मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, फॅट जेव्हा बर्न करता जाताना तेव्हा तुम्हाला हाय प्रोटीन इंटेक करणं गरजेचं. म्हणजे हाय प्रोटीन म्हणजे पावडर घेणं नाही, प्रोटीनच्या ज्या वस्तू आहे घरातल्या घरात, डाळी आल्या, पनीर आला, सोयाबीन आलं, चिकन आलं, या गोष्टी तुम्ही खा. म्हणजे तुम्हाला अजून तुमच्या मसल मासे वरती उभरून दिसेल आणि फॅट पूर्णतः कमी होऊन जाईल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला 100 ते 150 कॅलरी लवकरात लवकर 10 ते 15 मिनिटात बर्न करायची, जाळायची. तर तुम्ही दोरीवरच्या उड्या घ्या, ज्याने तुमच्या पोटावरची चरबी काय, तुमच्या ओव्हरऑल बॉडीची चरबी पूर्णतः जळून जाणार आहे. अशा हेल्थच्या टिप्ससाठी ओव्हर फिटनेस कोर्सला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ इथे डेली बघा. जय श्रीराम.